नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महापालिका निवडणूक मार्च पर्यंत मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत, पदाधिकाऱ्यांकडून स्वबळावर लढण्याची मागणी. एपीएल शेतकऱ्यांना 30 डिसेंबर पर्यंत बँक खाते तपशिलासह आधार संलग्नीकरण करण्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांचं आवाहन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महायुती सरकारनं लाडकी बहिणी योजना सुरू केली. आता तर खात्यात 2100 रुपये जमा होणार अशी चर्चा लाडक्या बहिणीत रंगली आहे. या सगळ्यात गोरगरीब रुग्ण सरकारचे नावडते आहेत का, असा प्रश्न घाटीत MRI तपासणीसाठी येणाऱ्यांना पडतोय. कारण पूर्वी 100 रुपयात MRI तपासणी होत होती, मात्र आता 2000 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतोय. जुलैपासून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात आले. आता तर खात्यात 2100 रुपये जमा होणार याची चर्चा लाडक्या बहिणीत रंगली आहे. या सगळ्यात गोरगरीब रुग्ण सरकारचे नावडते आहेत का, असा प्रश्न घाटीत MRI तपासणीसाठी येणाऱ्यांना पडतोय. पूर्वी 100 रुपयात MRI तपासणी होत होती, मात्र आता त्यासाठी गोरगरिबांना 2000 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतोय. घाटी रुग्णालय हे मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचं आधारवड म्हणून ओळखलं जातं. मात्र आज घडीला घाटीत MRI तपासणीसाठी गोरगरीब रुग्णांना आधार मिळत नसल्याची परिस्थिती आहे. वर्ष 2017 मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी 900 रुपयात NRI मिळवण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. नाविन्यपूर्ण योजनेमुळे 700 रुपयात गोरगरिबांचा MRI होऊ लागला. या योजनेमुळे रुग्णांचे 1100 रुपये वाचत होते. परंतु या योजनेचा अचानक सर्वांना विसर पडला आणि गोरगरिबांना पुन्हा MRI साठी 2000 रुपयेच मोजण्याची वेळ ओढवत आहे. त्यामुळे आता नव्या सरकारकडे रुग्णांचे डोळे लागले आहेत. घाटीत पुन्हा एकदा स्वस्तात MRI होईल, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 8 डिसेंबर 42व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 ते 11 डिसेंबर पर्यंत वर्धापन दिनाचा उत्साह मनपात बघायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 8 डिसेंबर 42व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 ते 11 डिसेंबर पर्यंत वर्धापन दिनाचा उत्साह मनपात बघायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाचा 8 डिसेंबर रोजी स्थापना दिन संपन्न होत आहे. या 42व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा उत्साह येत्या 11 डिसेंबर रोजी प्रयत चालणार आहे. यासाठी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी विशेष बैठक घेऊन तयारी केली असल्याचं दिसतंय. 8 डिसेंबर रोजी शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यानंतर महानगरपालिकेच्या जथामध्ये असलेले विविध वाहनं व गाड्याच पथसंचलन काढण्यात आली होती. सेंट्रल नाका परिसरातून चिकलठाणा, मुकुंदवाडी, बीड बायपास, रेल्वे स्टेशन, हर्सुल, 7 हिल आदी परिसरातून पथसंचलन करून आमखास मैदान जवळ याचा समारोप करण्यात आला. येत्या 9 डिसेंबर रोजी आयुक्त, संघ अधिकारी आणि पत्रकार संघ व महिला अधिकारी व महिला शिक्षिका याच्यात क्रिकेट सामना सोमवारी मुख्यालयात रंगणार आहे. याशिवाय मनपातील अधिकारी कर्मचारी महिलांसाठी संगीत खुर्ची, फन गेम, अंताक्षरी, बुद्धिबळ स्पर्धा, वेशभूषा, केशभूषा, खो खो, रस्सीखेच, ऑर्केस्ट्रा गायन, वादन, नृत्य स्पर्धा आदीचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय मनपा सफाई कामगार व इतर कर्मचाऱ्यांसाठी सर्व रोग निदान शिबिरासह मनोरंजन कार्यक्रमांचं नियोजन केलंय. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार समारंभ सुद्धा होणार असून मनपात दाखल झालेल्या नवीन वाहनांचं लोकार्पण करण्यात येणार आहे. शेवट गोड करण्यासाठी संगीत रजनी व स्नेह भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. एकंदरीत मनपाचा 42वा स्थापना दिन आनंद उत्साहात साजरा करण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलंय. 5 वर्षांपासून प्रलंबित असलेले महापालिकेचे 2025 पर्यंत होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
एका विवाह सोहळ्यासाठी ते शुक्रवारी सायंकाळी शहरात आले होते। यावेळी विविध विषयांवर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी शहरात या निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे। 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या निवडणुका 2025 पर्यंत होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। एका विवाह सोहळ्यासाठी ते शुक्रवारी सायंकाळी शहरात आले होते। यावेळी विविध विषयांवर त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली असता शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी शहरात या निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली। कोरोना आणि आरक्षण या कारणांनी एप्रिल 2020 पासून राज्यात अनेक ठिकाणी महापालिका निवडणुका झालेल्या नाहीयेत। आता लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकाही झाल्यात, त्यामुळे 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुका कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस हे शहरात आले असता पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकी संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली। यावर येत्या मार्च पर्यंत महापालिका निवडणुका होण्याचे संकेत त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। यानंतर शहराध्यक्ष बोराळकर यांनी छत्रपती संभाजीनगरातील महापालिका निवडणुका या स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केली। या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मित हास्य केलं। यावेळी भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले की तशी मागणी आम्ही आमचे नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली आहे। पक्षाची ताकद वाढली आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी आमची भूमिका आहे। त्यासाठीच आम्ही स्वबळाचा नारा दिलाय। दामोदर नदी खोरे प्रकल्पाच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा होता। तसंच सदर प्रकल्प व जल धोरणामुळेच भारतातील नदी जोड प्रकल्पास चालना मिळाली असं प्रतिपादन लेखक शाहू पाटोळे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलंय। दामोदर नदी खोरे प्रकल्पाच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा होता। तसंच सदर प्रकल्प व जल धोरणामुळेच भारतातील नदी जोड प्रकल्पास चालना मिळाली असं प्रतिपादन लेखक शाहू पाटोळे यांनी केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते। विद्यापीठ नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर भारती गवळी, डॉक्टर वैशाली खापर्डे व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रख्यात लेखक शाहू पाटोळे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 वेगळे पैलू जल, जमीन व जाती ऐक्य या विषयावर व्याख्यान झालं। यावेळी शाहू पाटोळे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जल, जमीन व जाती ऐक्य हे जगण्याचा श्वास आणि ध्यासही होता। आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी लेखन, भाषण व परिषदांच्या माध्यमातून जागृतीचं कार्य केलं आहे। तर जिथं पाणी तिथं प्रगती हा विचार मांडून दुःखदायी वाटणारे नदी खोरे प्रकल्प सुखदायी केले। तर जातीय ऐक्य व जाती निर्मूलन यासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले। 1941 मध्ये महार मांग ऐक्य परिषद कसबे तडवळे इथं घेतली। विशेष म्हणजे या परिषदांना तत्कालीन अस्पृश्य व अस्पृश्य समाज घटक सहभागी झाले। ज्या दिवशी जाती ऐक्याचा विषय मार्गी लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं सामाजिक ऐक्याचे बाबासाहेबांचे विचारांना अभिवादन ठरेल असंही ते म्हणाले। तत्कालीन अस्पृश्य समाजातील काही घटकांनी बाबासाहेबांच्या भूमिकेस विरोध केला हे वास्तव आहे। आजही ऐक्य परिषद होऊन 8 दशक उलटली तरी जातीमधील दरी रुदावलेलीच असून आपलीच जात श्रेष्ठ असल्याची अनेकांची भावना आहे असंही ते म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक पैलू असून अपार कष्ट आणि व्यवहारातील प्रामाणिकता त्यांच्या विचारांचा आत्मा आहे असं कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले। डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा आज जगभर जोपासला जात आहे। विशेषतः जातींचं उच्चाटन व अस्पृश्यांची उन्नती यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। बाबासाहेबांचे विचार केवळ सिद्धांतातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून आत्मसात करावेत असेही आवाहन माननीय कुलगुरू विजय फुलारी यांनी केलं आहे। प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांनी प्रास्ताविक केलं। प्राध्यापक पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले। व्याख्यानासाठी नाट्यगृह खच्चून भरलं होतं। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। श्री क्षेत्र सातारा खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागतोत्सुक श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळ सातारा छत्रपती संभाजीनगर।
अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अडणे। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। उन्नत शेतकरी गटातील शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना प्रति कुटुंब सदस्य 170 रुपये अनुदान देण्याची पुरवठा विभागाची योजना आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ही योजना राबवली जाते, तथापि जिल्ह्यातील 31,614 शेतकऱ्यांचं अनुदान वितरण बँक खाते तपशील उपलब्ध न करून दिल्यामुळे प्रलंबित आहे। उन्नत शेतकरी गटातील शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना प्रति कुटुंब सदस्य 170 रुपये अनुदान देण्याची पुरवठा विभागाची योजना आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ही योजना राबवली जाते, तथापि जिल्ह्यातील 31,614 शेतकऱ्यांचं अनुदान वितरण बँक खाते तपशील उपलब्ध न करून दिल्यामुळे प्रलंबित आहे। हे अनुदान वितरणातील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून डिसेंबर अखेर अनुदान वितरण करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत। अनुदान वितरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी बँक खात्याचे तपशील नसणं तसंच आधार संलग्नीकरण नसणं या 2 प्रमुख तांत्रिक अडचणी असून शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत आपलं आधार संलग्नीकरण करून घ्यावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागाची बैठक शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी घेण्यात आली। जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्यासह सर्व तालुकास्तरीय अधिकारी, पुरवठा निरीक्षक, अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित होते। बैठकीत दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात उन्नत शेतकरी गटातील 31,614 शेतकऱ्यांचं अनुदान वितरण प्रलंबित आहे। हे अनुदान शिधापत्रिकेवरील प्रति सदस्य 170 रुपये प्रमाणे दरमहा दिलं जातं, तथापि त्यासाठी बँक खाते तपशील व आधार संलग्नीकरण असणं आवश्यक आहे। अद्याप 70,000 लाभार्थ्यांचं आधार संलग्नीकरण प्रलंबित आहे। 31,614 जणांचे बँक खाते तपशील नसल्याची माहिती देण्यात आली। तसंच आतापर्यंत 25,786 शिधापत्रिका धारकांना 25,39,00,000
रुपयांचा लाभ मार्च अखेरपर्यंत वितरित झाला आहे. शेतकऱ्यांचं आधार संलग्नीकरण बँक तपशील गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत अन्य योजनांसाठीही आधार संलग्नीकरण ई-केवायसी याबाबतचा आढावा घेण्यात आला. स्वस्त धान्य दुकानातील अन्न धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिकेवरील प्रत्येक लाभार्थ्यांचं ई-केवायसी करण्याची मोहीमही राबवावी. शिधापत्रिकेसोबत कुटुंब प्रमुखाच्या मोबाईल क्रमांकांचं संलग्नीकरण करावं असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागात कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिवांनी गुरुवारी अचानक भेटी दिल्या. त्यावेळी विभाग प्रमुखांसह प्राध्यापक, कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याचं आढळलंय. त्यावर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत लेटर तिफांना समज दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागात कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिवांनी गुरुवारी अचानक भेटी दिल्या. त्यावेळी विभाग प्रमुखांसह प्राध्यापक, कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याचं आढळलं. त्यावर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत लेटर तिफांना समज दिली. विद्यापीठाच्या परिसरातील 45 शैक्षणिक विभाग आणि ग्रंथालयासह विविध विभागात अचानक भेटी देऊन आढावा घेऊन त्यात विभाग प्रमुखांसह अनेक कर्मचारी वेळेवर आल्याचं दिसून आलं नाही. गैरहजर, कामचुकारपणा आढळून आल्यास कुणाची गैर करणार नाही यात सुतोवाच कुलगुरूंनी 2 वेळा जाहीर बैठकात केला आहे. गुरुवारी सकाळी 10:15 कुलगुरू फुलारी, प्रकुलगुरू वाल्मिक सर्वदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी अचानक वेगवेगळ्या विभागांना एकाच वेळी भेटी दिल्या. त्यात काही विभागात विभाग प्रमुख, कर्मचारी, प्राध्यापक वेळेवर हजर नव्हते. कुलगुरूंनी नापसंती व्यक्त करत विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. असे प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही असे लेटर तिफांना सांगितलं. तर गोगाबाबा टेकडीच्या बाजूस असलेल्या विभागांना भेटी दिल्या. कुलगुरूंनी ह्युमॅनिटी बिल्डिंग मधील विभागांना भेटी दिल्या. तसंच कुलसचिवांनी क्रीडा विभागासह GNMRD आदी विभागांना भेटी देत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थितीची पडताळणी केली. जागतिक शौचालय दिनानिमित्तानं 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आमचं शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचं नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये केक कापून, तोरण लावून, रंगरंगोटी रोषणाई करून मोठ्या उत्साहात शौचालयाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जागतिक शौचालय दिनानिमित्ताने 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आमचं शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेनिमित्तानं ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती, स्वच्छता, वापर व रंगरंगोटी करणाऱ्या कुटुंब प्रमुख तसंच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा जिल्हा स्तरावर सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये केक कापून, तोरण लावून, रंगरंगोटी रोषणाई करून मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर, दुरुस्ती, रंगरंगोटी, सुशोभीकरण व रोषणाई करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक शौचालय दिनानिमित्ताने विशेष मोहीम 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. नादुरुस्त शौचालय वापरात आणण्यासाठी पाण्याची नळ जोडणी, वीज जोडणी, दरवाजा कडी, कोंडा सुस्थितीत असणं, फरशी, छत दुरुस्ती इत्यादी सुविधावर भर देऊन शौचालय उत्कृष्ट करावं याकरिता जनजागृती मोहीम आयोजित केलेली आहे. जागतिक शौचालय दिन 19 नोव्हेंबर रोजी होता. 10 डिसेंबर रोजी त्या दिवसाच्या निमित्तानं वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयाचा वाढदिवस साजरा करावा. तसंच नादुरुस्त शौचालय शोधून त्याची दुरुस्ती करण्याचं आवाहन देखील ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती करणार आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्ताने गावातील या मोहिमेदरम्यान उत्कृष्ट शौचालय निर्माण केलेल्या 2 कुटुंबांना ग्रामपंचायत स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. या 2 कुटुंबांची नावं पंचायत समिती मार्फत जिल्हा स्तरावर सन्मानासाठी नामनिर्देशन पाठवण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या निर्देशनातून सर्व उत्कृष्ट शौचालयापैकी 5 कुटुंबांची निवड जिल्हा स्तरावरती होणार आहे. त्यांचा सन्मान जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध करून दिलेले सर्व सार्वजनिक शौचालयाची देखील याच पद्धतीने दुरुस्ती व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जनजागृती मोहीम घेण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर याची पाहणीतून 3 उत्कृष्ट शौचालयांची माहिती जिल्हा स्तरावर प्राप्त होईल. प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची व शौचालयाची पाहणी केल्यानंतर त्यातील 3 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक शौचालयांचा निर्मितीकरिता परिश्रम घेतलेल्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा सन्मान जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे.
आमचं शौचालय आमचा सन्मान या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, तसंच प्रत्येक गावातील कुटुंबानं शौचालय सुविधा उत्कृष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सहभाग घ्यावा। वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर होण्याकरिता ग्रामस्थांमध्ये गृहभेटीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे समन्वय साधता येणार आहे। त्यामुळे गावातील ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या मदतीने स्वच्छता फेरी काढून सर्व शौचालय या मोहिमेदरम्यान वापरात राहतील यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे व जिल्हा कक्षाच्या वतीनं करण्यात आले। सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते जगदीश कलंत्री यांच्या वतीनं गरजू नागरिकांना स्वखर्चानं उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं। याबरोबरच कष्टकरी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलंय। सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते जगदीश कलंत्री यांच्या वतीनं गरजू नागरिकांना स्वखर्चानं उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं। 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान गरीब आणि गरजूंसाठी उबदार कपडे स्वखर्चानं विकत घेऊन वस्त्रदान अभियानाअंतर्गत शहर आणि परिसरातील शेकडो नागरिकांना कपड्यांचं वाटप केलं। याशिवाय स्वतः 1000हून जास्त नवे ब्लँकेट वाटले। कडाक्याच्या थंडीत लोकरीचे कपडे आणि ब्लँकेट वाटप अजूनही सुरू आहे। शहरातील विविध रात्र निवारा केंद्र, शहरातील विविध रुग्णालयाबाहेर झोपणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना, रस्त्यावरील निराधार नागरिकांना, खुल्या कारागृहातील कैद्यांना अशा हजारो लोकांना लोकरीचे कपडे आणि नवीन ब्लँकेट वितरित केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उबदार हास्य फुललं। याबरोबरच कष्टकरी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आले। यामध्ये शहरातील मनपाच्या सफारी मजूर, उद्यान विभागातील महिला कर्मचाऱ्यांना, कष्टकरी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। यामध्ये टीव्ही सेंटर येथील शहर बस स्टॉप समोर रस्त्यावर फुलहार विकून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या मुलाला अपघातात हात गमवावा लागला, त्यामुळे त्याचा रोजगार हिरावला। दुसऱ्या मुलाचं निधन झालं। या निराधार महिलेच्या मदतीला धावून येत कलंत्री यांनी तिला रेशन किट आणि अन्य घरगुती उपयोगी साहित्य देऊन मदतीचा हात दिला। यामुळे सदर महिलेनं एडीएन सोबत बोलताना जगदीश कलंत्री यांच्याबाबत गौरवोद्गार काढलेत। समाजात वावरताना दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या कार्यामुळे कलंत्री हे समाजभूषण पदवीला साजेसं काम करत असून त्यांच्या कार्याला एडीएनचा सलाम। यांनी लई मदत केली मला। दिवाळीला साडी, फराळीचं आणि रोजचा नाश्ता चालूच आहे मला। वडापाव जे त्यांच्या हाती लागन ते मला रोजचा नाश्ता। बरं त्यांची लई मदत आहे मला। अच्छा, आहे ना भाऊचं कामच असं आहे तुमचे? त्यांचं नियन झालं तर भाऊची हाती पाठवून देते। अच्छा, घरची साडी दिली, चिवडा, मिठाईचे पाकिट। घरी कोण कोण असतं तुमच्या? आम्ही दोघं मायलेकच। बरं का? बाई कोण नाही का? एक मुलगा होता ते फाशी घेऊन मला। अच्छा, 13 तारखेला 6 महिन्याहून साठवला। बरं, अरे बाबा, इथं घर शेड मारेले पाठीचे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। महापालिका निवडणूक मार्च पर्यंत मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत, पदाधिकाऱ्यांकडून स्वबळावर लढण्याची मागणी। एपीएल शेतकऱ्यांना 30 डिसेंबर पर्यंत बँक खाते तपशिलासह आधार संलग्नीकरण करण्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांचं आवाहन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन।